पॅडी दादाला बिग बॉसने चुगली रूममध्ये चुगली दाखवली आहे आणि त्यानंतर पॅडी दादा अंकित आणि डीपीवरती भडकलाय. नक्की काय झालंय पाहू या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेल्या आठवडाभर एक गोष्ट बोलत होतो की जे पॅडी दादावरती आरोप लावले जातात डीपीकडून आणि बाकी लोकांकडून की बाई सूरजचा फक्त तो मतासाठी वापर करतोय, ही गोष्ट जी आहे ते चक्रव्यूह रूममध्ये त्यांना दाखवली जाणार आणि तीच गोष्ट बिग बॉसने केलेली आहे. चक्रव्यूह रूममध्ये पॅडी दादाला डीपीचं आणि वैभवचं ते कॉन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे, तिकडे अंकिता सुद्धा आहे आणि त्यामुळे जे आहेत ते पॅडी दादा या लोकांवरती नाराज झालेले आहेत. पॅडी दादाचं असं म्हणणं आहे की मी कोणाचाही कधीही वापर केला नाही. या लोकांना घराच्या बाहेर गेल्यावरती समजेल की यांनी किती चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे आणि आपण वारंवार हे सांगत आलो आहे मित्रांनो आतापर्यंत की पॅडी दादाने सूरजचं जे नातं आहे ते अत्यंत निर्मळ नातं आहे. पॅडी दादा त्याचा वोटसाठी वापर करत नाही. ही जी गोष्ट आहे ती पॅडी दादासाठी एकदम शॉकिंग अशी गोष्ट आहे, कारण त्याच्याच टीममधली लोक त्याच्याबद्दल असा विचार करत आहेत. आता पॅडी दादा कशा पद्धतीने निर्णय घेणार आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट जाणवते की या वेळेच्या सीझनचा विनर होण्याची क्षमता पॅडी दादामध्ये आहे, कारण तो एक नवीन हिरो बनताना आपल्याला दिसत आहे. आता या चक्रव्यूह रूमच्या प्रोमोनंतर पुढे काय होतंय हे आपल्याला संध्याकाळी एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.